चला आपण आज बनवूया चायनीज नूडल्स। एक कढई घेतली, त्याच्यात 2 तांबे पाणी घेतले। त्यात 1 चमचा तेल घालून घेऊया। झाकण ठेवून पाण्याला उकळी येऊन द्यायची। पाण्याला उकळी आली आहे तर 3 पॅकेट नूडल्स आपण त्यात घालून घेऊया। चवीनुसार थोडं मीठ घालून घेऊया। 5 मिनिटं बंद करून आपण आता हे नूडल्स शिजून घेतलेत। चाळणीमध्ये आता हे नूडल्स आपण गाळून घेतलेत। त्याच्यावर थोडं तेल घालून घेऊया। एका कढईमध्ये आपण आता 1 चमचा तेल घालून घेतले। त्याच्यामध्ये लसूण, कांदा, शिमला मिरची, कोबी, कांद्याची पात फास्ट गॅसमध्ये आपल्याला करायचं आहे। आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे। आता शेजवान चटणी घालून घेतली आहे, टोमॅटो सॉस, ब्लॅक सोया सॉस, नूडल्स मसाला। भाजी आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे। मीठ घालून घेऊया। शिजवलेले नूडल्स घालून घेऊया, एकत्र करून घेऊया। आता कांद्याची पात घालून घेऊया। 10 मिनिटं शिजवायचं। हे बघा आपले नूडल्स तयार झालेत। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।